एकेकाळी एक सिमली नावाची मुलगी होती आणि ती कोण्या गुरुकडे उपदेश घेतलेली होती. भगवंतावर तिची खूप आस्था होती आणि पहिल्यापासूनच असं आहे की जगत आणि भगत यांचे एकमेकात मतभेद राहिले आहेत आणि ज्या कारणामुळे भक्तांना खूप कठीण यातना सोसाव्या लागल्या. संसाराच्या रीती, सांसारिक ज्या परंपरा आहेत, इथे या काळाच्या जाळ्यात राहण्यासाठी व्यवस्थित आहेत, एक व्यवस्था आहे. आणि जे लोक परमात्म्याला ओळखत नाहीत त्यांना इथेच छान वाटते. त्या मुलीची खूप आस्था होती. शहराच्या बाहेर एका साधूचे आश्रम होते. ती मुलगी त्या महात्म्याला जेवण देऊन यायची, त्यांची सेवाही करायची आणि संध्याकाळी आपल्या घरी यायची. कुटुंबातील लोकांनी, परिचितांनी बरेच सारे निर्बंध घातले, परंतु मुलीने नाही ऐकले. त्या सिमलीचा एक भाऊ होता, मनसूर नाव होतं त्याचं. त्याला इतर लोकांनी सांगितलं की तुमची बहीण संध्याकाळच्या वेळी आणि गैरवेळी कुवेळी जाते संताच्या आश्रमात. बघ बाबा, इज्जतीचा प्रश्न आहे आणि संपूर्ण शहरात चर्चा चालली आहे. तुझ्या बहिणीला थांबव. तर मनसूरने विचार केला की आधी बघावं तरी. वास्तवात तिथे त्या आश्रमात असं काय आहे. या दृष्टिकोनातून जेव्हा त्याची बहीण रोज संध्याकाळच्या वेळी जायची साधूचं जेवण घेऊन, ज्या दिवशी घरचे जेवण देत नसत तेव्हा तशीच जायची, त्यांची सेवा करायची, कुठे कपडे धुवायची, काही वेळ त्यांचे पाय दाबायची. आता मनसूरने भावानी विचार केला की थेट संताशी बोलणं योग्य नाही होणार. साधू संत खूप सहनशील असतात आणि सिद्धियुक्त असतात. अपराधाच्या बाबतीत काही उलटसुलट बोलणं हानिकारक ठरू शकतं. त्यांनी काय केलं की आश्रमाच्या बाहेर उभा राहिला आणि जी काही कच्ची पक्की भिंत होती त्याला एक छिद्र होतं. त्या छिद्रातून तो पाहू लागला. छोटासा आश्रम होता, काही 100 ते 150 गजांचा असेल आणि त्यात एक झोपडी बांधली होती. संत बाहेर बसले होते. उन्हाळ्याचे दिवस होते, चंद्राचा प्रकाश होता. तर त्यांनी पाहिलं की मुलीने जाऊन जेवण दिलं महात्म्याला, मग भांडी घासली, 1-2 कपडे धुतले, मग महाराजांचे पाय दाबू लागली, सेवा करू लागली. तर काय झालं की असा त्या महात्म्याने हात केला, आकाशातून एक अमृताचा पेला आला. संताने पिला, अर्धा त्या मुलीला दिला. संताने म्हटलं की मुली, यातलं थोडंसं एक नालायक माणूस उभा आहे, त्याच्यावरही उडव एक शिंतोडा. या छिद्राच्या आतून जा आणि त्यालाही जाऊन लाव, थोडंसं कल्याण होईल त्याचं. एक नालायक व्यक्ती उभा आहे. तर तिने जाऊन त्या मुलीने आदेशाचे पालन करायचे होते. छिद्रात असे केले. तिने नाही पाहिले कोण आहे, कसे आहे. तर त्याच्याही जिभेवर ते थोडेसे अमृताचे थेंब लागले. एकदम त्याच्या हृदयात एक विशेष प्रेरणा झाली की मी खूप पापी आहे, अत्यंत नीच आहे आणि अशा पवित्र महापुरुषाच्या बाबतीत माझ्या मनात दोष आला. रडत रडत आश्रमात प्रवेश केला आणि म्हणाला, महाराज, माझ्यासारख्या पाप्याचा उद्धार होईल का? मी तुमच्या बाबतीत खूप चुकीचा विचार केला. ते संत म्हणाले, वत्सा, जोपर्यंत बोध होत नाही, ज्ञान मिळत नाही, तोपर्यंत जीवाचे असे अपराध क्षमा करणे योग्य असते. आणि वत्सा, जर जाणून बुजून केलं, दीक्षा उपदेश घेतल्यानंतर तुमच्या मनात संताच्या गुरुच्या विषयी असं काही आलं, तर मग तू पापाचा मोठा धनी होशील.
खूप वेळ सत्संग ऐकवला. रोज तो भक्त आपल्या बहिणीबरोबर डेली येऊ लागला. खूप सत्संग ऐकले. दोघं बहीण भाऊ मिळून सेवा करायचे. मग काय झालं की त्याच्या हृदयामध्ये एक अशी प्रेरणा झाली. अनल हक, त्या संतांनी त्याला एक मंत्र दिला, अनल हक, की याचा जप कर. तर पुण्यात्म्यांनो, आधीचे पुण्यकर्मी प्राणीच परमात्म्याचा शोध घ्यायला लागतात. त्यांच्यावरच इतक्या लवकर या गोष्टींचा परिणाम होतो, संतांच्या वचनांचा. तर महान पुण्यात्म्यांपैकी एक होता मनसूर, आणि संत कृपेने त्याची मागची पुण्य जागृत होतात, उदयास येऊ लागतात, आणि तो प्रेरित होऊन ती भक्ती सुरू करतो. जसं फॉर एक्झाम्पल, जसं कोणी एका वाटीत तूप घालून ठेवलंय, त्यात एक वातही ठेवली आहे, आणि ती वात पेटवून ठेवलेली विझली, तूपही आहे त्यामध्ये, तयार केलेली वातही उपलब्ध आहे. एक काडी लावण्याची आवश्यकता आहे, ती उजळून जाईल. तर जेवढेही पुण्यकर्मी प्राणी आहेत, जेही साधू संत महापुरुषांची प्रवचनं ऐकतात, कोणत्याही संताची, मग त्याला भक्तिमार्गाचं कोणतंही ज्ञान नसेल, पण भगवंताचा महिमा तेही सांगतातच. तर त्यामुळे काय होतं की ती ज्योत उजळते. आता ज्योत तर उजळली, जोपर्यंत पूर्वजन्मीचं त्यामध्ये तूप आहे म्हणजे पुण्य आहे, ती उजळणार. प्रेरणा कायम राहील भगवंत प्राप्तीची. जर पुढे त्याच्याकडे विधी, ते तूप नाही आहे त्याच्याकडे गाळण्यासाठी, तर ती ज्योतसुद्धा विझून जाईल आणि तूपसुद्धा संपून जाईल, आणि संपूर्ण वाटी किंवा पणती काळी पडेल. तर पुण्यात्म्यांनो, त्या अनल हक मंत्राचे गुरुजींनी तर दिला, तो मंत्र द्यायचा होता. तो अनल हकचा अर्थ होतो अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, मीच परमात्मा आहे. अनल हक. अनल हक हा काही मंत्रबिंत्र नव्हता, परंतु त्या मनसूरमध्ये ते पुनर्जन्मेचं तूप आणि ज्योत राहिली होती, ती पेटली. आता त्या मंत्रांनी भविष्यात तर काही लाभ होणार नव्हता, कारण तो चार्जर नीट नव्हता. पुनर्जन्माच्या बॅटरीमुळे एवढा प्रभाव होता, इतक्या पुण्यांमुळे, की त्यांनी अनल हक म्हणण्यास सुरुवात केली की मीच परमात्मा आहे. आता भोळ्या आत्म्यांना, पुण्यात्म्यांना जसे गुरु ज्ञान देतात ते तर दृढ असतात. गुरुजी बेदुणे 6 म्हटले तर ते 6च म्हणत राहतील. घरवाले म्हणतील, कोणी त्याला सांगितलं तर तो हेच म्हणेल की नाही, माझ्या गुरुजींनी मला हेच सांगितलंय. तर अबोध बालकं अशीच असतात. ही गोष्ट सर्व मुसलमान धर्माला माहिती झाली, कारण तो मुसलमान धर्माचा होता, आणि मुसलमान धर्म असं मानतो की जीव ब्रह्म नाही होऊ शकत. तसं तर जीव ब्रह्म असूच शकत नाही, हे तर अंडरस्टूड आहे. जीव तर ब्रह्म नाहीच आहे, ब्रह्म वेगळा आहे, जीव वेगळा आहे. ब्रह्म म्हणजे भगवान, जो जीवाचीही उत्पत्ती करतो. परंतु मुसलमान धर्म असे मानतो की पृथ्वीवर परमात्मा नाही येऊ शकत. तो तर 7व्या आकाशात राहतो, 7व्या स्वर्गात. आणि जो हे म्हणतो की पृथ्वीवर परमात्मा आहे, तो शिक्षेचा अधिकारी आहे, तो भ्रमित करतोय, मुसलमान धर्माचं विधान बिघडवतोय. या कारणाने मनसूरला खूप वेळा समजावलं. राजापर्यंत गोष्ट पोचली, खूप काही सांगितलं, पण नाही ऐकलं. अनल हक करत राहिला. त्याला सांगितलं की तू असं बोलू नकोस. आता साधूला तर कोणी सांगू शकत नाही की त्यांनी काय मंत्र द्यायचा, पण पब्लिकमध्ये जेव्हा एखादी गोष्ट येते तेव्हा ते त्याचा पूर्ण ताकदीने विरोध करतात. आता काय झालं की जेव्हा त्यांनी नाही मानलं तेव्हा त्याला चौकात उभं केलं गेलं, बांधलं गेलं त्याला चौकात. आणि मग काय म्हटलं की एक तर तू अनल हक म्हणणं सोडून दे, नाहीतर तुला दगडं मारू. तो परत म्हणला अनल हक, कारण तो तर मदमस्त झाला होता, तल्लीन झाला होता. अशी स्थिती पूर्वजन्माच्या पुण्याने होते. आणि भविष्यातली भक्ती नसेल तर नष्ट होतं त्याचं जीवन अशा पुण्यात्म्याचं. तर त्याला शिक्षा दिली गेली की पूर्ण नगरातील व्यक्ती याला दगड मारून मारून याचा वध करू, अशी शिक्षा द्या की अजून कोणी अशी हिंमत नाही करणार. तर सगळे ओळीनं येत होते आणि दगड मारत होते, तू पापी आहेस म्हणून दगड मारत होते, निघून जात होते.
आता त्याची बहीण सिमलीचाही नंबर आला होता. जेव्हा इतर दगड मारत होते तेव्हा तो हसत होता. अनल हक, अनल हक हसत होता. आणि जेव्हा त्याची बहीण सिमलीचा नंबर आला, ती पण लाईनीत उभी होती, तर बहिणीने तर विचार केला की दगड तर मी मारणार नाही, परंतु लोक लाजेत. येऊन तिने फूल उचललं की मी फूल मारेन याला. इथं हे माणसंही ना मला विरोध करणार आणि भावालाही जखम होणार नाही. तिनं फूल मारलं. फूल मारताच तो रडू लागला. खूप मोठ्यांदा रडू लागला. तेव्हा सिमली म्हणाली की दादा, की लोक तुला दगड मारत होते, त्यांच्या दगडांनी रडत नव्हतास, आणि तू माझ्या फुलांनी रडू लागलास. अरे काय जखम थोडीच झाली तुला. त्याने म्हटले, सिमली, हे तर नासमज होते. त्यांचं मला दुःख नव्हतं, पण तुला तर माहिती होतं की मी कोणाला शरण गेलोय. आणि तू हात कसा उचललास नालायक माझ्यावर. तू भगवानावर हात उचललास. मी भगवंतासाठी भक्त आहे. आणि तू काय समजली ज्ञानाला. मी रडतोय कारण तुझं आयुष्य व्यर्थ गेलं. तुला ज्ञान कळलं नाही ताई. तुझ्या फुलाचं मला म्हणून दुःख झालं. तू तर परिचित होतीस या गोष्टीला. त्यानंतर तो दगडांनी नाही मेला, तर म्हणू लागले की म्हणणं सोड अनल हक, नाहीतर तुझा हात कापेन. त्याने म्हटलं, अनल हक. हात कापला. मग म्हणाले, दुसरा हात कापू, हे बंद कर अनल हक. तुझा गळा कापू, बंद कर अनल हक. कापला. आता त्याला गाडलं नाही. मुसलमान धर्मात दफन करतात जमिनीत. त्याला स्वाहा केलं काफिर समजून, की काफिरांना जाळतात त्यांची विचारसरणी. आणि त्या राखेला पाण्यात टाकलं की याचं नामोनिशाण संपेल समुद्रात. म्हणतात ती राख सुद्धा, ॲश सुद्धा, ती भुकटी देखील अनल हक, अनल हक, अनल हक करत चाललीये. आणि 1000 मनसूर बनून गल्ल्यांमध्ये फिरत आहे. सर्वांनी दारं बंद करून घेतली. लघवी शौच झाले. लोक घाबरली की हे काय झालं देवा, तो भक्त होता, असं केलं याच्यासोबत. तर पुण्यात्म्यांनो, आता हे ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे. हे खूप सखोलपणे समजून घ्या. यामुळे अनेक कन्सेप्ट क्लिअर होतील. आता प्रसंग जो चाललाय की ज्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आणि ज्या लोकांमध्ये जाण्यासाठी महापुरुषांनी असे बलिदान दिले, तर कसा असेल तो भगवंत, कसा असेल तो देश, हे अंडरस्टूड आहे. दुसरी गोष्ट अशी आहे यामध्ये की कोणी असा विचार करेल की अनल हक मंत्रामुळे त्याच्यात ही शक्ती आली होती. नाही. त्या अनल हक मंत्राचा जप करणारे पूर्ण गाव होते, नगर होते, आजूबाजूचे सुद्धा खूप लोक होते जे उपदेशी होते. आजूबाजूचे त्यांचे बरेच शिष्य होते, परंतु ते गुप्त ठेवायचे, समोरच्या कोणाला सांगायचे नाहीत, लोकलज्जेमुळे. तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्या एका मनसूरसाठी ते काम करून गेलं आणि सिमलीसाठी का नाही केलं त्यांनी. ये पिछले पुण्य से होते हैं पूर्ण हंस मुराद. हे पूर्वजन्माचे संस्कार होते. त्या मंत्राचे यात कोणतेच योगदान नव्हते. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.